दादा एक चांगलं यश चांगलं यश भाजपला मिळताना दिसतंय. दिल्लीमध्ये 45+ जागा येताना दिसतात. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द, 14 ते 24 2 वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द, यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढलाय की यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत की त्या राज्यातल्या माणसाचा विकास होणार. त्याला अपवाद 24ची लोकसभा थोडी राहिली, खोटा नॅरेटिव्ह, खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळलं की गडबड झाली. अनेक जण मोदीजींना लोकसभेत मतं न देणारे पस्तावले आणि म्हणाले आपली मोठी चूक झाली, ती त्यांनी विधानसभेत करेक्ट केली. त्यामुळे लोकसभेतल्या खोटं बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही, पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही, मोदीजींचा करिश्मा संपणार नाही. त्याप्रमाणे हरियाणातही यश मिळालं, महाराष्ट्रातही यश मिळालं आणि दोन्ही ठिकाणी वन वे यश मिळालं. दिल्लीमध्येही जवळजवळ ती स्थिती आहे. अजूनही सगळे फायनल रिझल्ट येऊ द्या, कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे आहेत, 80,000 90,000, म्हणजे पुण्यामध्ये प्रभाग जो असतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते छोटे आहेत. पुण्यातले काही प्रभाग 1,27,000 असतात. आणि त्यामुळे थोडं निकालाचा निवडणूक आयोगाने शेवटचं वाक्य घोषित होईपर्यंत थांबू. परंतु जवळजवळ क्लिअर आहे की सरकार तर येत आहे, परंतु चांगल्या मार्जिनचं सरकार येत आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही, संपणार नाही. आणि करिश्मा शब्दही नाही, सामान्य माणसाला विश्वास आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार